नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मानधनाऐवजी वेतन द्यावं, मासिक पेन्शन मिळावी यासह असंख्य मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सातारा जिल्ह्यातील 3293 अंगणवाड्यांना टाळे लागले, तर 6125 सेविका आणि मदतनीस बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या। सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी 52 दिवस अंगणवाड्या बंद ठेवून गेल्या 9 महिन्यांपूर्वी मोठं आंदोलन छेडलं होतं। त्यावेळी राज्य सरकारनं मान्य मागण्या करण्याचं आश्वासन देत अंगणवाड्या सुरू करायला लावल्या। त्यामुळे अंगणवाडी संघटनांनी आंदोलन मागे घेतलं, मात्र त्यानंतरही शासनाकडनं मागण्यांबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत। त्यामुळे अंगणवाडी संघटनांनी पुन्हा मागण्यांचा जोर धरला। सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी संघटनेने देखील आंदोलन केलं। साताऱ्यामध्ये 5 दिवसांपूर्वी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षक सेविका संघटनेच्या वतीनं जेल भरो आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या ठरावानुसार शासनाचा निषेध करण्यासाठी 25 सप्टेंबरला मुंबईमधील आझाद मैदान या ठिकाणी महाआंदोलन करण्यात येणार होतं। यासाठी सातारा जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीसही सहभागी झाल्या। या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या। सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 4562 अंगणवाड्या आहेत, त्यातील 3293 अंगणवाड्या बंद होत्या। मान, फलटण, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यामध्ये या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाल्याचं पाहायला आलं। सातारा जिल्ह्यातील एकूण 4562 अंगणवाड्यांपैकी 3293 अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या। त्यामध्ये पाटणमधील 591, कराडमधील 223, साताऱ्यातील 303, जावळीतील 276, महाबळेश्वरमधील 143, खंडाळ्यातील 181, फलटणमधील 473, माणगावमधील 398, खटावमधील 432 आणि कोरेगाव तालुक्यातील 252 अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या। तर आता शासन नक्की कधी आणि काय निर्णय घेतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। तर मग अशाच अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि तुमचं मत काय आहे, तुम्हाला कुठल्या मागण्या करायच्या शासनाकडे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।